आडगाव गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून मोठी कारवाई केली आहे। दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7 वाजता पोलीस पथक हद्दीत अवैध दारू, अंमली पदार्थ आणि इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गस्त घालत असताना बळी मंदिर चौक येथे एका पांढऱ्या रंगाचं वाहन पोलिसांना पाहून वेगाने पळून जाताना दिसले। पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला। हे वाहन बळी मंदिर चौकातून सिद्धिविनायक चौकाच्या दिशेने जात असताना पार्कसाईड सोसायटीच्या पुढील मोकळ्या मैदानाजवळ आडगाव गुन्हे शोध पथकानं वाहन अडवून त्याची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा मुद्देमाल आढळून आला। या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना देण्यात आली। त्यांच्या आदेशानंतर पंचांसमक्ष सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत वाहनासह एकूण 11,22,614 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार कुणाल राऊत यांनी कायदेशीर फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार मनोज परदेशी करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक दीपक राठोड, पोलीस निरीक्षक गौतम वाबळे, पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, महिला पोलीस हवालदार दीपाली शार्दूल, वैशाली बच्चाव तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र दिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मयुरी मोरे यांनी सहभाग घेतला। अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून आडगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। दिनांक 23 ऑगस्ट रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक बळी मंदिर चौकात संशयास्पद एक वाहन आम्हाला दिसले। आम्हाला बघून ते पळून जात असताना पार्कसाईड सोसायटीच्या समोर आम्ही ते वाहन डिटेन केले। वाहनाची तपासणी केली, त्यामध्ये बराचसा अवैधरित्या दारूचा साठा मिळून आला। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सर यांना कळवले। सरांनी कारवाई करण्यास सांगितल्याप्रमाणे ते वाहन आम्ही पंचनामा करून पोलिसांना गुन्हा दाखल केला। त्यामध्ये एक सोनेट कंपनीचे किया सोनेट कंपनीचे वाहन आहे, जवळपास 9,50,000 किमतीचे आणि 5 ते 6 प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा ब्रँडचा दारूचा साठा मिळून आला आहे। त्याची किंमत 1,72,000च्या आसपास आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर, पंचवटी विभाग व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली आहे।